ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरज गोसावी गल्लीत अनधिकृत हाडांचा कारखाना, दुर्गंधीने परिसरातील नागरिक हैराण। महापालिकेने कारखाना बंद करावा, योगेंद्र कांबळे। मिरजेत गोसावी गल्ली या ठिकाणी एक अनधिकृत हाडांचा कारखाना असून या कारखान्यामध्ये मेलेल्या जनावरांची हाडे आणून ठेवली जातात। या मेलेल्या जनावरांच्या हाडांची दुर्गंधी नदीवेस, बौद्ध वसाहत, महात्मा फुले चौक आणि आसपासच्या परिसरातील नागरी वस्तींमध्ये पूर्णपणे पसरली आहे। या दुर्गंधीमुळे येथील नागरिक परेशान झाले आहेत। येथील नागरिकांनी या कारखान्याच्या मालकाला वारंवार सूचना देऊन सुद्धा हा कारखाना बंद केला जात नाही, तर कोणाला सांगायचे त्याला सांगा असं उत्तर त्या मालकाकडून येतं। आज या कारखान्याचा पंचनामा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे आरटी सेल जिल्हा अध्यक्ष योगेंद्र कांबळे, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे आणि वाहतूक आघाडीचे नितीन कांबळे यांनी केला आहे। पंचनाम्यादरम्यान या कारखान्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत हाडे आढळून आली असून त्याची दुर्गंधी इतकी पसरली आहे की येथे थांबणं देखील मुश्किल झालं होतं। तर महापालिकेवर देखील योगेंद्र कांबळे यांनी संताप व्यक्त करत महापालिका याकडे कधी लक्ष देणार की महापालिकेचे अधिकारी देखील यामध्ये सामील आहेत असा थेट आरोप यावेळी करण्यात आला आहे। महापालिकेने हाडांचा कारखाना लवकरात लवकर बंद करावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाकडून देखील सर्व हाडे घेऊन महापालिकेत फेकू असा इशारा योगेंद्र कांबळे यांनी दिला आहे। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। नदीवेस गोसावी गल्ली येथे एक अनधिकृत हाडाचा कारखाना आहे। जे मेलेल्या जनावरांची हाडं या ठिकाणी साठवून ठेवली जातात आणि या हाडकांचा इतकी घाण दुर्गंधी येते की नदीवेस, बौद्ध वसाहत व आसपासच्या परिसरातली लोक या वासानं हैराण परेशान झालेली आहेत। या हाडाच्या कारखान्याच्या मालकाला वारंवार सूचना करून देखील हा कारखाना बंद करत नाहीये। काय कोणाला सांगायला जाताय त्याला सांगायला जावा असं त्याचं उत्तर असते। या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे की महानगरपालिकेचे अधिकारी याला कुठं त्याला बॅक सपोर्ट करतात की काय करतात। वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही सूचना केलेल्या आहेत की या ठिकाणी हाडाचा कारखाना आहे आणि खूप अशी घाण दुर्गंधी या परिसरातील लोकांना येते। लोक या वासानं काल 2 विद्यार्थी रस्त्यावरून जातेले बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले, इतका दुर्गंधीपूर्ण वास आहे। हा हाडाचा कारखाना लवकरात लवकर जर बंद केला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या कारखान्यातील हाडे महानगरपालिकेमध्ये आणून फेकली जातील, याची दक्षता प्रशासनाने घ्यायची आहे।